एक नंतर 10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहूया. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचं अखेर राज्य मंत्रिमंडळात पुनरागमन झालं. राजभवनात त्यांनी मंत्रिपदाची आज शपथ घेतली. राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप झाल्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे अन्न आणि नागरी पुरवठा खातं पुन्हा भुजबळांकडे जाण्याची दाट शक्यता आहे. महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर भुजबळांचा पत्ता कट झाला होता. त्यानंतर भुजबळांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली होती. समता परिषदेच्या जागोजागी सभा मेळावे घेत भुजबळांनी त्यावेळी आपली भूमिकाही मांडली होती. भुजबळांनी नाराजी व्यक्त करताना अजित पवारांनाही लक्ष केलं होतं. मात्र अजित पवारांची साथ सोडली नव्हती. आता भुजबळ मंत्रिमंडळात परतले आहेत. दरम्यान कोणत्या खात्याची आपण मागणी केलेली नाही, मुख्यमंत्री देतील ते खातं आपल्याला चालेल असं छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे. सब जो अभी अच्छा हुआ आखिरी बार तो सब अच्छा है. इसके पहले हमने देखा है आपने जो विभाग लिए हैं काफ़ी सराहनीय तरीके से संभाले गए हैं. आगे इस विभाग की उम्मीद है क्या कुछ जो है वो तो जो है मुख्यमंत्री और जो मुख्यमंत्री तय करे वो कोई प्रॉब्लम नहीं. कौन से विभाग की इच्छा जताई हैं? कौन से विभाग की इच्छा जताई गई है? अरे हमने कुछ विभाग कुछ नहीं, जो देगा वो करेगा. हमको सब चलता है. अभी जो है 91 से जो है मंत्री बनते आया हूँ. अभी सारे जो है विभाग संभाले हैं हमने. चलिए होम मिनिस्टर से लेकर सब चलिए. ठीक, थैंक यू. दरम्यान भुजबळांच्या मंत्रिपदासाठी पडद्यामागे घडलेल्या घडामोडी एबीपी माझाच्या हाती लागल्यात. 8 दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक झाली. त्यानंतर छगन भुजबळांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक पार पडली. या बैठकांमध्ये भुजबळांच्या मंत्रिपदाबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. तर अमित शहांसोबत बोलणं झाल्यानंतरच मंत्रिपदासाठी भुजबळांचं नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली. तर छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी जोरदार टीका केली. भ्रष्ट व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान का देता असा सवाल अंजली दमानिया यांनी सरकारला विचारला. धनंजय मुंडेंविरोधात लढले, ते बाहेर पडले, तर पुन्हा आता छगन भुजबळांना डोक्यावर परत आणून बसवलं गेलंय. तर आता मी लढावं की नाही अशा सध्या माझ्या पुढे हे मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि त्याच्यावर मी आज संध्याकाळी खरंच एक भूमिका घेणार आहे. आज संध्याकाळपर्यंत मी पत्रकार परिषद घेऊन याच्या पुढे मी लढणार की नाही, की आता हा लढा सोडून द्यायचा, याच्यावर मी आज संध्याकाळपर्यंत विचार करून भूमिका घेणार आहे. आणि खरंच काय ते ठरवणार आहे. कारण आता खरं कंटाळा आला, म्हणजे त्रास होतो, राग येतो आणि आपण कशासाठी लढतोय असा प्रश्न देखील पडतोय. अजितदादा जाणून बुजून असं का करतायत हा प्रश्न निर्माण होतोय. पण मला याच्यातून 100% वाटतं की ह्यो छगन भुजबळला काय दिलंय म्हणता. आता तुम्ही याला तात्पुरता नादी लावलं दिसतंय चॉकलेट बहुतेक. मला 100% वाटतंय की तात्पुरता आनंद आहे त्याला, जिल्हा परिषद पुरतं दिला असेल, खाना म्हणले असेल थोड्या उड्या, आणि पुन्हा त्यांचं विरजन पडल. 100% पुन्हा त्यांच्या आनंदावर विरजन पडन असं वाटतंय. शंका तीच आहे, तात्पुरतं दिलंय. भुजबळांच्या एंट्रीमुळे नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पदाची स्पर्धा वाढणार आहे. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजनांच्या मध्ये रस्सीखेच सुरू होती. आता भुजबळांना मंत्रिपदाची खुर्ची मिळाल्यानंतर या दोघांसोबत त्यांचंही नाव या शर्यतीत आलंय. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याची आता उत्सुकता आहे. पुणे शहर आणि उपनगरात संध्याकाळपासून झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. शिवाजीनगर, सदाशिवपेठ, सहकारनगर, धनकवडी, कात्रज, कोंढवा, खडकवासल्यासह अनेक भागात मुसळधार पावसाची नोंद झाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांनाही फटका बसला. या पावसाचं पाणी काही घरांमध्ये देखील शिरलं. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना देखील नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. जोरदार पावसामुळे आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात अनेक गाड्या देखील वाहून गेल्या. तर अनेक भागामध्ये वाहतूक कोंडी देखील संथ गतीनं सुरू होती. तेव्हा पुण्यातले ही पावसाची सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. अनेक भागामध्ये पाणी साचलेलं होतं, तर अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली होती. अनेक दुकानांमध्ये, अनेक घरांमध्ये देखील हे पावसाचं पाणी शिरलेलं होतं. यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. भारताकडून पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लॉन्च करण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर आता ऑपरेशन सिंदूरचे धडे विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहेत. उत्तराखंडच्या धामी सरकारनं
मदरशांमध्ये